सील्ड इन ए वेल क्लोज्ड कंटेनर. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पॅकेजिंग कसं केलेलं असतं, ते लॅप आहेत ते एन्क्लोज कशाने केलेले आहेत, तर पेपरने, लाईट वेट पेपर. देन ते सील्ड कसे केले जातात, इन अ वेल क्लोज्ड कंटेनर. एखाद्या चांगल्या वेल क्लोज्ड व्यवस्थित पॅकिंग असलेल्या कंटेनरमध्ये ते स्टोअर केले जातात. देन त्याचं लेबलिंग कसं असलं पाहिजे ते आपण बघूया. Label bears a statement that the sterility cannot be guaranteed if the package bears evidence of damage or if the package has been opened previously. Label bears a statement that the sterility cannot be guaranteed if the package bears evidence of damage or if the package has been opened previously. त्याच्यावरतून आपल्याला त्या लेबलवरून कळलं पाहिजे की स्टरिलिटी स्टेटमेंट काय आहे. देन त्याचं ओपन हे केलेलं आहे की नाही, पॅकेज हॅज बीन ओपन प्रिव्हियसली ते कळतं. देन अल्कलिनिटी ऑर ॲसिडिटी, ह्या सगळ्या आता इव्हॅल्युएशनच्या टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये alkalinity or acidity about log of cotton is thoroughly saturated with 100 ml of recently boiled and cooled water. Then with the aid of glass rod press out 2 25 ml portions of water into the white porcelain dish. To one portion add 3 drops of phenolphthalein and to other portion add 1 drop of methyl orange. No pink color develops in either portion. ह्या टेस्ट आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये बघायच्या आहेत. आता ह्या सांगून तुम्हाला समजणार नाहीत, त्या ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल आपण करूया आणि त्यावेळेला मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन. ॲसिडिटी अँड अल्कलिनिटी टेस्ट. देन रेसिड्यू ऑन इग्निशन. Place about 5 gram accurately weighed in a porcelain or platinum dish and moisten with diluted sulfuric acid. Then gently heat the cotton until it is charged. Then ignite more strongly until the carbon is completely consumed. Then cool in desiccator, weigh and calculate the percentage of residue. Not more than 0.2% residue remains. देन वॉटर सोल्युबल सबस्टन्स जर असेल तर नॉट मोर दॅन 0.35% आणि फॅटी मॅटर असेल तर नॉट मोर दॅन 0.7%. ही झाली सेकंड टेस्ट. देन फायबर लेंथ अँड ॲब्झॉर्बन्सी. देन रिमूव्ह कॉटन फ्रॉम इट्स wrappings and condition it for not less than 4 hours in a standard atmosphere of 65% relative humidity at 21 degrees Celsius before determining the fiber length and absorbency. फायबर लेंथ आणि ॲब्झॉर्बन्सी आपल्याला टेस्ट करायची असेल तर कॉटन रिमूव्ह करायचा फ्रॉम इट्स रॅपिंग अँड कंडिशन. देन condition it for not less than 4 hours in a standard atmosphere of 65% relative humidity at 21 degrees Celsius before determining the fiber length and absorbency. Then fiber length. Not less than 60% of fibers by weight are 12.5 millimeter or greater in length and not more than 10% of the fibers by weight are 6.25 mm or less in length. Fiber length ही कशी असली पाहिजे, नॉट लेस दॅन 60% ऑफ फायबर्स बाय वेट आर 12.5 mm or greater in length or not more than 10% of fiber by weight are 6.25 or less in length. Then absorbency. The cotton retains not less than 24 times its weight of water. त्याच्यामध्ये ॲब्झॉर्बन्सीमध्ये काय सांगितले, द कॉटन रिटेन्स नॉट लेस दॅन 24 टाइम्स इट्स वेट ऑफ वॉटर. देन स्टरिलिटी. इट शुड सॅटिस्फाय द स्टरिलिटी टेस्ट. स्टरिलिटी टेस्ट आहे ती कॉटन पास करणार, सॅटिस्फाय असणार. देन हे झालं कॉटनची टेस्ट आणि
डिस्क्रिप्शन. देन आपण फर्स्ट काय बघितलं, सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन आणि आयडियल प्रॉपर्टीज. देन नेक्स्ट बघितलं आपण फर्स्ट दॅट इज कॉटन सर्जिकल ड्रेसिंग्स. त्याच्यामध्ये आपण त्याच्या डिस्क्रिप्शन बघितलं, पॅकेजिंग बघितलं, लेबलिंग कसं असेल बघितलं, इव्हॅल्युएशनचे टेस्ट काय आहेत ते बघितलं. देन नेक्स्ट आपण बघायचं आहे गॉज. गॉजमध्ये सुद्धा सगळ्या स्टरिलिटीच्या इव्हॅल्युएशनच्या टेस्ट आहेत. गॉज म्हणजे ॲब्झॉर्बंट गॉज, ॲब्झॉर्बंट कॉटन गॉज. हे मी तुम्हाला जेव्हा आपण कॉलेज सुरू होईल त्यावेळेला ह्याचं हे गॉज कसा असतो, त्याच्यानंतर कॉटन कसा असतो, बँडेज कसं असेल सगळ्या प्रकारचे, त्याच्यानंतर रोल कसा असेल बँडेजचा, देन ते ऑर्थोपॅड वगैरे जे आहे ते मी तुम्हाला दाखवेन. ॲब्झॉर्बंट गॉज, ॲब्झॉर्बंट कॉटन गॉज. देन कॅटेगरी म्हणजे कशासाठी, तर हा आपण सर्जिकल एडमध्येच आपण यूज करतो फॉर प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन. देन क्लिन्झिंग अँड स्वॅबिंग फॉर डायरेक्ट माउंट ड्रेसिंग. हेच आपण कॉटनमध्ये बघितलेलं आहे. सो कॅटेगरी सेम असणार. देन पॅकेजिंग अँड स्टोरेज. ह्याचं पॅकेजिंग आणि स्टोरेज कसं असणार, इन अ वेल क्लोज्ड कंटेनर सच दॅट स्टरिलिटी of contents is maintained until the package is opened for use. In a well closed container such that the sterility of contents maintained until the package is opened for use. Then waxed paper should not be used for any wrapping in contact with gauze as it reduces the absorbency. जर वॅक्स पेपर ते रॅप करण्यासाठी यूज केला तर तो ॲब्झॉर्बन्सी त्याची रिड्यूस करतो. म्हणून तिथे आपण कॉटनमध्ये काय बघितलं तर कुठला पेपर आपण यूज करतो तर लाईट वेट पेपर. देन ह्याचं लेबलिंग बघूया. लेबल इंडिकेट काय करते, 3 प्रॉपर्टी इंडिकेट करते. त्याच्यामध्ये इट्स टाईप ऑर थ्रेड काउंट, लेंथ अँड विड्थ, द नंबर ऑफ पीसेस कंटेन, हे लेबलमध्ये असलं पाहिजे. इट्स टाईप, थ्रेड काउंट, लेंथ अँड विड्थ अँड द नंबर ऑफ पीसेस कंटेन. देन सेकंड आहे नॉन स्टरिलाइज्ड or not sterilized, and if sterile then contents may not be sterile if the package bears evidence of damage or has been previously opened. हे मगाशी पण आपण कॉटनमध्ये बघितलेलं आहे. द नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर, पॅकर और डिस्ट्रीब्युटर. मॅन्युफॅक्चररचं नाव, पॅकेजिंग जो करणार आहे त्याचं नाव आणि डिस्ट्रीब्युटरचं नेम हे लेबलिंगवरती असलं पाहिजे. देन आहे identification test. It produces violet color after treatment with iodinated zinc chloride solution. It produced violet color. कशाबरोबर ट्रीटमेंट केल्याबरोबर, आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन बरोबर ज्या वेळेला तुम्ही ट्रीटमेंट कराल गॉजची त्यावेळेला तो व्हायलेट कलर प्रोड्यूस करतो. ही त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. ते threads per stated length, wrap और ॲव्हरेज काय आहे 73 पर 10 सेंटीमीटर, वेफ्ट ॲव्हरेज 57 पर 10 सेंटीमीटर. देन वेट पर युनिट एरिया ॲव्हरेज 15 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर. हे तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार कोणकोणत्या टेस्ट आहेत त्या. ॲब्झॉर्बन्सी, द सिकिंग टाईम इज नॉट मोर दॅन 10 सेकंड. 10 सेकंड्सपेक्षा जास्त त्याचं सिकिंग टाईम असला नाही पाहिजे. ॲब्झॉर्बन्सी टेस्ट. देन ॲसिडिटी और अल्कलिनिटी. द एक्स्ट्रॅक्ट विथ वॉटर डज नॉट शो पिंक कलर. द एक्स्ट्रॅक्ट विथ वॉटर डज नॉट शो पिंक कलर विथ फिनॉल्फथेलिन बट शोज येल्लो कलर विथ मिथाइल ऑरेंज. आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं होतं कॉटनमध्ये, तर 1 portion add 3 drops of phenolphthalein and to other portion 1 drop of methyl orange. No pink color develops. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, द एक्स्ट्रॅक्ट वॉटर डज नॉट शो पिंक कलर. तिथे पण पिंक कलर त्याने नाही दाखवला विथ फिनॉल्फथेलिन बट शोज मिथाइल
but yellow color with methyl orange. Then water soluble substance not more than 0.5%, ether soluble substance not more than 0.5%, and sulfated ash not more than 0.75%. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार. देन आहे स्टरिलायझेशन. इट मे बी स्टरिलाइज्ड बाय ऑटोक्लेविंग, hot air oven, or by ionizing radiations. Sterilization, it may be sterilized by autoclaving, hot air oven, or by ionizing radiations. Then absorbent ribbon gauze, that is unmedicated ribbon gauze. It consists of cloth of plain views supplied in ribbons of various widths and length. The threads are of cotton or rayon. जे थ्रेड्स आहेत ते आर ऑफ कॉटन और रेयॉन मटेरियलचे असणार. इट कन्सिस्ट ऑफ क्लॉथ ऑफ प्लेन वीव्ज सप्लाइड इन रिबन्स ऑफ व्हेरियस विड्थ इन अँड लेंथ. कोणत्याही म्हणजे कितीही विड्थ आणि लेंथमध्ये ते असतात. द थ्रेड्स आर ऑफ कॉटन और रेयॉन. then it absorbency reduces by medication. त्याची absorbency मेडिकेशनने रिड्यूस होते, प्रोलॉंग स्टोरेजने पण होते आणि एक्सपोजर टू हीटच्या एक्सपोजरने, त्याच्यानंतर प्रोलॉंग स्टोरेजने जास्त काळ स्टोरेज असेल तर, आणि मेडिकेशनने पण त्याची absorbency रिड्यूस होते. देन ह्याचा यूज कुठे कुठे आहे तर पॅक सिनस, थ्रोटमध्ये, डेंटल कॅव्हिटीजमध्ये आणि ओपन इन्फेक्टेड वॉन्ड्स टू असिस्ट हिलिंग. It swells in use. It should be considered while packing small cavities. स्मॉल कॅव्हिटीज जर का पॅक करायच्या असतील स्मॉल कॅव्हिटीमध्ये तर हे यूज केलं जातं. ॲब्झॉर्बंट रिबन गॉज, अनमेडिकेटेड रिबन गॉज. देन गॉज अँड कॉटन टिश्यू, दॅट इज ॲब्झॉर्बंट गॉज टिश्यू. गॉज अँड कॉटन टिश्यू, absorbent gauze, absorbent ribbon gauze, gauze and cotton tissue, that is absorbent gauze tissue. It consists of thick layer of absorbent cotton wool enclosed in gauze in tubular form. It consists of thick layer of absorbent cotton wool, enclosed in gauze. Enclosed कशात आहेत? In gauze in tubular form. Standard, these are similar to that of absorbent gauze. Then it is used as an absorbent and protective pad with or without an additional dressing. हे protective pad आहे with or without additional dressing. Then it also used as a burn dressing or non-adherent layer. जो non-adherent layerला किंवा burning patients असतात त्यांना हे pad यूज करतात. Then gauze swab. It consists of absorbent cotton gauze type 13, light or absorbent cotton, and viscose gauze type 1 folded into square or rectangles or 8-ply with no cut edges exposed. Gauze swab कसा आहे? It consists of absorbent cotton gauze type 13, त्याचा type 13, light or absorbent cotton, and viscose gauze type 1 folded into square मध्ये किंवा rectangles मध्ये असेल तर of 8-ply with no cut edges exposed. Then filamented gauze swab consists of gauze swab with thin layer of absorbent cotton enclosed within. Filamented gauze swab consists of gauze swab with thin layer of absorbent cotton enclosed within. Non-woven swab. Non-woven म्हणजे it consists of non-woven viscose fabric folded 4-ply alternative to gauze swab. It consists of non-woven viscose fabric folded 4-ply alternative to gauze swab. Then use general purpose swabbing and cleansing. It absorbs more quickly than gauze.
यूज काय आहे, जनरल पर्पज ऑफ स्वॅबिंग अँड क्लिन्झिंग अँड इट अब्सॉर्ब्स मोर क्विकली दॅन गॉज. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बँडेज बघूया आणि ॲडेसिव्ह टेप बघूया. हे जे मी आता सांगितलं त्यातलं थोडंसं कळलं असेल, पण आपल्याला एक्झाममध्ये विचारताना जास्तीत जास्त प्रश्न हा सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन, देन सर्जिकल ड्रेसिंगची आयडियल प्रॉपर्टीज, देन कॉटन आणि कॉटनची इव्हॅल्युएशन टेस्ट, देन यूज विचारला जातो CT स्कॅनरचा, CT स्कॅनचा, देन राईल्स ट्यूबचा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स ह्या चॅप्टरमध्ये विचारलेले आहेत. हे एवढं गॉजवरती किंवा बँडेजवरती त्यांनी क्वेश्चन्स विचारलेलं नाही आहे एक्झाममध्ये. कॉटनची इव्हॅल्युएशन टेस्ट, सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन आणि सर्जिकल ड्रेसिंगच्या आयडियल प्रॉपर्टीज हा तुम्हाला मेन पार्ट करायचा आहे. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बँडेजेस आणि ॲडेसिव्ह टेप्स बघूया. सो हे लेक्चर आज इथेच थांबूया. थँक्यू.